नमस्कार सगळ्यांना आणि राधे राधे। आपला आजचा 42वा श्लोक आहे, पण त्यापूर्वी थोडंसं राधाकृष्ण नामाचं नामस्मरण करूया आज। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम श्यामा श्याम श्यामा राधे राधे, राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम श्यामा श्याम श्याम राधे राधे, कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण श्यामा राधे श्यामा राधे श्यामा राधे श्यामा राधे श्यामा। नमस्कार। आपला आजचा 42वा श्लोक आहे आणि आपला आजचा श्लोक आहे, बहुंता परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे, दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे। तर अनेक गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आता हे मना तू आपल्या मनात हेच धर की त्या रघुनायकाला तुला आपलेसे करायचे आहे। म्हणजे बहुंता परी हेची आता धरावे म्हणजे बहु म्हणजे खूप सगळे विचार करून झाले असतील तर आता मनात हेच धर की त्या रामाचाच विचार तुला करायचा आहे आणि त्यालाच तुला जवळ करायचं आहे। दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे म्हणजे दीनानाथ म्हणजे त्यालाच दिनांचा नाथ किंवा गरिबांचा कैवारी, किंवा मी असं म्हणत नाही की जे फक्त पैशांनी गरीब असतात, ते विचारांनी सुद्धा जे गरीब असतात आणि जे सरळ साध्या मार्गाने आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतात त्यांचा। तर जे फक्त पैशाने श्रीमंत असतात ना, की ज्यांच्याकडे पैसा खूप आहे, ते सगळ्यात जास्त मला गरीब वाटतात। म्हणजे दुसऱ्या दृष्टीने की म्हणजे भगवंतापासून जे अलिप्त आहे, जे भगवंतापासून जे दूर आहे, ते खरे मला गरीब वाटतात। तर कारण त्याचाच म्हणजे आणि मना सज्जना राघवी वस्ती कीजे म्हणजे तेव्हा तू त्याच्याच भक्तीत रत होऊन राहा, हा आपला आजच्या श्लोकाचा अर्थ आहे। आपलं मन आहे ना खूप म्हणजे चपळ असतं, खूप चंचल असतं की त्याला आवर नाही घालू शकत, कुठून कुठे आणि कुठून त्याला कशातही सुख वाटू शकतं। पण ज्याच्यात आता सुख वाटणार आहे ते नॉट नेसेसरी की पुढे जाऊन ते परमनंट सुख असेल, हा तेव्हा मनात विचार येत नाही। पण क्षणिक गोष्टींमध्ये फार आपल्याला आल्हाददायक आणि आनंददायक आहेत त्या गोष्टी असं वाटतात। म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी रसगुल्ला खाते, मला रसगुल्ला गुलाबजाम खूप आवडतात, पण मी आता खाते, मला खूप भारी वाटतं खाताना, वाव म्हणजे एकदम असं स्वर्ग सुख मला वाटतंय। पण उद्या पुढे जाऊन तोच रसगुल्ला खाऊन मला डायबिटीज होऊ शकतो, मग आता जे माझ्यासाठी सुख आहे ते उद्या जाऊन माझ्यासाठी दुःख होऊ शकतं। पण मी तेवढे विचार आता अजून माझ्या मनात आलेले नाही आहेत किंवा मी त्या विचार करण्यापर्यंत मी अजून पोचलेली नाही आहे। तर हे खरं म्हणजे खरा आनंद, खरं सत्य, खरा परमानंद वगैरे जे काही आहे तर तो परमात्मा आहे, तो म्हणजे राम आहे। तर दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे आणि रघुनायका आपुलेसे करावे म्हणजे ह्याचं बेस्ट एक्झाम्पल जर कोणी असतील तर ते मला वाटतं भक्त प्रल्हाद, मीराबाई। कारण त्या दोघांसोबतही सेम गोष्टी घडल्या होत्या, त्यांना खूप उंच पर्वताच्या शिखरावरून ढकलून दिलं गेलं होतं। का? कारण भक्त प्रल्हाद हे भगवान विष्णूंचे भक्त होते आणि ते सारखं श्रीमन नारायण नारायण हरी हरी गात होते। आणि हिरण्यकश्यपूला त्यांचे वडील, भक्त प्रल्हादचे वडील, हिरण्यकश्यपूसाठी नारायण म्हणजे शत्रू होता। का? कारण की हिरण्यकश्यपूचा जुळा भाऊ हिरण्याक्ष, त्याच्या भावाचा वध केला होता भगवान विष्णूंनी, म्हणून हिरण्यकश्यपूचं शत्रू भगवान विष्णू होते। आणि हिरण्यकश्यपूने अमरत्वाचं वरदान मिळावं ह्याच्यासाठी इतकी कठोर तपश्चर्या केली होती, इतकी कठोर तपश्चर्या केली, पण त्या तपश्चर्येत सुद्धा छल कपट होतं, स्वतःच्या स्वार्थासाठी तपश्चर्या केली होती की अंगावरती मुंग्यांची वारुळं निर्माण झाली होती, एवढी कठोर तपश्चर्या केली होती। पण शेवटी काय झालं, भगवान नरसिंह त्यांनी अवतार घेतला
आणि त्याचा वध झाला शेवटी. अमरत्वाचं वरदान म्हणून सुद्धा काही उपयोग झाला नाही. आणि भक्त प्रल्हाद जे एवढ्या लहान वयात सुद्धा म्हणजे त्यांना उकळत्या तेलात टाकलं तरी सुद्धा ते तेच गात होते. त्यांना अन्न पाण्याशिवाय जेल बंद करून ठेवलं होतं काही दिवस, 7-8 दिवस, तरी सुद्धा ते जिवंत होते, त्यांना काहीच झालं नाही. तर म्हणजे एक ते हिंदीमध्ये म्हण आहे की जाको राखे साईया मारना सखे कोईया. तर ते असं आहे की त्याचंच भजन कर, त्याचंच नामस्मरण करत राहा, हे समर्थ आपल्याला त्यांच्या आजच्या श्लोकातून सांगतात. मीराबाईंचं पण तेच होतं. त्यांच्यासोबत सुद्धा सगळ्या ह्याच गोष्टी झाल्या होत्या. एका विषारी नागाकडून दंश केलं होतं, खाण्यामध्ये विष मिक्स केलं होतं की हे खाऊन तिचा मृत्यू होईल, पण तरीसुद्धा तिच्यासोबत काहीच झालं नाही. ते विष टाकलेली खीर जेव्हा सुद्धा तिने खाल्ली तेव्हा तिचं अमृत झालं आणि तिला काहीच हानी नाही झाली ते खाऊन. तर अशी जादू आहे त्याच्या भक्तीमध्ये. आपण सुद्धा त्याच्याकडे प्रार्थना करूया आणि आपण सुद्धा त्याच्याकडे जर काही मागायचं असेल आपल्याला तर आपण सुद्धा हेच दान मागूया की हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तर आणि आपली भक्ती जी आहे ती खूप खूप वाढवूया त्याच्या जवळ जाण्यासाठी आणि त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी. तर आजसाठी निरोप घेते. हा आपला आजचा श्लोक आणि त्याचा अर्थ होता. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवत राहा माझ्यापर्यंत आणि किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल काही माहिती वगैरे हवी असेल तर तीसुद्धा नक्की सांगा. मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आजसाठी धन्यवाद.